नमस्कार मित्रांनो, सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे जनगणना 2026-27. तर मित्रांनो, जनगणना 2026-27 करता आपल्या आता जे प्रशिक्षण आहे ते सुरू झालेले आहे. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सर्व आपल्या बांधवांना पडलेला प्रश्न म्हणजे या जनगणनेसाठी जर आपला नंबर लागलेला असेल तर त्यासाठी आपल्याला मानधन किती मिळणार आहे. तर मित्रांनो, जनगणना संपूर्ण देशाची आहे आणि त्यासाठी केंद्र शासनाकडून एक परिपत्रक दिनांक 24 डिसेंबर 2025 ला निर्गमित झालेला आहे आणि त्या अंतर्गत कोणत्या स्तरावर किती मानधन मिळणार आहे जनगणना 2026-27 करता याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये जनगणना 2026-27 साठी कोणत्या स्तरावर किती मानधन मिळणार, जर आपण प्रगणक म्हणून जर आपला नंबर लागलेला असेल किंवा पर्यवेक्षक असेल किंवा त्याच्या वरचे जे काही अधिकारी असणार आहे त्यांना किती मानधन मिळणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती मी आपल्याला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, जनगणना 2026-27 ची अत्यंत महत्त्वाची अपडेट असणार आहे. कोणत्या स्तरावर किती मानधन मिळणार आहे, केंद्र शासनाचं जे परिपत्रक आहे 24 डिसेंबर 2025 याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो, जनगणना 2026-27च्या सिरीज मधील आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, यामध्ये आपण आपल्याला जनगणनेच्या कार्यासाठी किती मानधन मिळणार आहे. यावर्षी जी जनगणना आहे मित्रांनो, ही 2 टप्प्यात होणार आहे हे आपल्या सर्वांना माहित आहे. पहिल्यांदा घरांची आपल्याला मोजणी करायची आहे आणि त्यानंतर पुढच्या 27 मध्ये एप्रिल किंवा मार्च महिन्यामध्ये आपल्याला प्रत्यक्ष लोकांची मोजणी करायची आहे. तर मित्रांनो बघा, तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला जर जनगणना 2026-27 साठी जर आपला कर्तव्य असेल तर आपल्याला किती मानधन मिळणार आहे याची माहिती आपण बघणार आहोत. तर बघा, भारताच्या केंद्र शासनाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक दिनांक 24 डिसेंबर 2025 ला निर्गमित झालेलं होतं, भारत की जनगणना 2027 परिपत्रक संख्या 7 म्हणून. तर यामध्ये जनगणना 2027 के विभिन्न घटकों के अंतर्गत अनुमोदित मानदंड म्हणजे आपल्याला किती मानधन कशा पद्धतीने मिळणार आहे त्या स्तरानुसार याची संपूर्ण सविस्तर माहिती इथे दिलेली होती. तर मित्रांनो, महत्वाची जी माहिती असणार आहे ते आपण बघणार आहोत यामध्ये. तर बघा, जवळपास 7 पानाचं हे जे परिपत्रक आहे किंवा शासन निर्णय हा निर्गमित झालेला होता 24 डिसेंबर 2025 ला. तर बघा, जनगणना पदाधिकारियों को मानदेय, सभी जनगणना कर्मियों की नियुक्ति जनगणना अधिनियम 1948 और समय पर संशोधित जनगणना नियमावली 1990 के प्रावधानों के अंतर्गत की जानी है. इस संबंध में विस्तृत निर्देश दिनांक 26/11/2025 को जारी जनगणना परिपत्रक संख्या 5 के माध्यम से पहले ही जारी किए जा चुके हैं. जनगणना कर्मियों को मानधन का भुगतान आवंटित जनगणना कार्य के सफल समापन के बाद किया जाएगा. विभिन्न स्तरों के जनगणना पदाधिकारियों के लिए मानधन की राशि निम्नानुसार है. तर कशा पद्धतीने ते मानधन असणार आहे याची माहिती खाली दिलेली आहे. तर बघा, प्रगणक और पर्यवेक्षक म्हणजे सगळ्यात महत्वाचे मित्रांनो, ग्राउंड लेवलवर जे काम करणार आहे प्रगणक म्हणून किंवा पर्यवेक्षक म्हणून. जसं आता बहुतेक मित्रांनो आपले जे बांधव आहे त्यांचा प्रगणक म्हणून नंबर लागलेला असेल, काही त्यामधील पर्यवेक्षक असेल. तर जे आहे त्यांच्यासाठी मित्रांनो प्रगणक किंवा पर्यवेक्षक यांच्यासाठी एकूण जे मानधन असणार आहे 25,000 रुपये असणार आहे. तर पहिला जो टप्पा आहे ज्यामध्ये आपण घरांची मोजणी करणार आहोत त्यामध्ये 9,000 रुपये असणार आहे आणि जेव्हा प्रत्यक्ष माणसांची मोजणी करणार आहोत तेव्हा ते 16,000 रुपये असणार आहे. असं एकूण 25,000 रुपये मानधन जे आहे मित्रांनो ते प्रगणक आणि पर्यवेक्षक यांना मिळणार आहे. त्यानंतर अन्य जे पदाधिकारी असणार आहे यामध्ये त्यांच्यासाठी वेगवेगळे मानधन असणार आहे. जसं राज्य नोडल अधिकारी जे आहे त्यांना पहिल्या टप्प्यासाठी 30,000, दुसऱ्या टप्प्यासाठी 45,000 असं 75,000 रुपये मानधन असणार आहे. त्यानंतर राज्य केंद्रशासित प्रदेश के अन्य अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी पहिल्या टप्प्याला 12,000, दुसऱ्या टप्प्याला 18,000 असं 30,000चं मानधन असणार आहे. त्यानंतर प्रधान जनगणना अधिकारी म्हणून असणार आहे, त्यांच्यासाठी पहिल्या टप्प्याला 25,000, दुसऱ्या टप्प्याला 35,000 असं 60,000चं मानधन असणार आहे. त्यानंतर जिल्हा जनगणना अधिकारी म्हणून असणार आहे, नगर
जनगणना अधिकारी यांच्यासाठी पहिल्या टप्प्याला 20,000, दुसऱ्या टप्प्याला 25,000 असं 45,000चं मानधन असणार आहे. त्यानंतर उपखंड अधिकारी चार्ज अधिकारी म्हणून असणार आहे. जसा आपला जर नंबर लागलेला असेल तर आपल्याला जे नियुक्तीपत्र त्या प्रशिक्षणामध्ये मिळालेलं आहे त्यावर चार्ज अधिकाऱ्याचा शिक्का आणि सही होती. तर तो चार्ज अधिकारी जो असणार आहे त्याला पहिल्या टप्प्याला 20,000 आणि दुसऱ्या टप्प्याला 25,000 असं 45,000चं मानधन असणार आहे. त्यानंतर चार्ज कार्यालय के जनगणना बाबू त्यांच्यासाठी मित्रांनो जवळपास पहिल्या टप्प्याला 12,000 आणि दुसऱ्या टप्प्याला 18,000 असं 30,000चं मानधन असणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे मानधन मिळणार आहे आणि आपणाला प्रगणक आणि पर्यवेक्षक जे आहे त्यांच्यासाठी एकूण मानधन जे आहे ते 25,000 रुपये असणार आहे. तर बघा हे जे हा जो शासन निर्णय आलेला होता केंद्र शासनाकडून यामध्ये संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे आणि हे संपूर्ण माहिती जी आहे ते ऍक्च्युअल असणार आहे. याच पद्धतीने आपल्याला ते संपूर्ण जे मानधन असणार आहे ते मिळणार आहे. तर मित्रांनो अत्यंत हे महत्त्वाचं असणार आहे. हा जो GR होता किंवा हा जो शासन निर्णय होता केंद्र शासनाकडून निर्गमित झालेला होता, त्यामुळे याची भाषा जी आहे ती हिंदीमध्ये हा पूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे. मृत्युंजय कुमार नारायण यांच्याकडून भारत के महारजिस्ट्रार एवं जनगणना आयुक्त आहे ते यांच्याकडून हा जो GR आहे हा निर्गमित झालेला होता. तर याची संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. आपला जो मुख्य मुद्दा होता आपल्याला या जनगणनेसाठी मानधन किती मिळणार आहे. तर मित्रांनो संपूर्ण इथे आपण जाणून घेतलेलं आहे कोणत्या स्तरावर किती मानधन मिळणार आहे आणि आपण प्रगणक किंवा पर्यवेक्षक असाल तर आपल्याला 25,000 रुपये तिथे मिळणार आहे. तर अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. मित्रांनो जनगणनेची संपूर्ण सिरीज आपण आपल्या चॅनलवर लावलेली आहे आणि त्या अंतर्गत जवळपास हा 4था ते 5वा व्हिडिओ आहे आणि संपूर्ण जनगणना पूर्ण प्रोसेस होतपर्यंत आपले विषयानुसार स्टेप बाय स्टेप तसे व्हिडिओ येणार आहे. तर अजूनपर्यंत जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लगेच पोहोचेल. तर सध्या तरी या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या YouTube चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू असं का नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.